वेलकम टू स्वित्झर्लंड. आता मी फ्लाईटमध्येच आहे. सुंदर क्लाउड्सचे व्ह्यूज. थोड्याच वेळात मी झुरिकला लँड होणार आहे. शेवटी आपण झुरिकला लँड झालो आणि आज आपण ज्या सिटीमध्ये आलो आहोत ती आहे झुरिक, जी की वर्ल्ड मोस्ट एक्सपेन्सिव्ह सिटी आहे आणि आम्ही आज एक्सप्लोर करणार आहोत. वेदर एकदम भारी आहे आणि वातावरण अगदी पोस्टकार्डसारखं दिसते. स्वित्झर्लंड इज मोस्ट एक्सपेन्सिव्ह कंट्री इन द वर्ल्ड. इथे सगळंच प्राइसी आहे. हॉटेल अकोमोडेशन पासून इथल्या ॲक्टिव्हिटीज, अट्रॅक्शन, यासाठीचे तिकीट्स, पण हे सगळं वर्थ एक्सपिरियन्स आहे. आता मी निघाले आहे माझ्या स्टेसाठी हिल्टॉन झुरिक हॉटेलला. इथेच मी पुढचे काही दिवस थांबणार आहे. आम्ही चाललो ब्रेकफास्ट करायला. आज आहे आपल्याला अमेरिकन, कुठे गेला, अमेरिकन ब्रेकफास्ट आहे बफेट. बघू, हॉटेलची लॉबी बघू शकता तुम्ही, किती मोठी आहे. साधारण 50 रूम एकाच या फ्लोअरला आहेत आणि असे 4 फ्लोअर आहेत. आईस डिस्पेन्सर. हा इकडे आईस डिस्पेन्सर आहे. बिअर पिण्यासाठी वाटतं. गुड मॉर्निंग. बघू शकता तुम्ही, ही लॉबी संपतच नाही. ॲक्च्युली एका फ्लोअरवर जवळजवळ 50 रूम्स आहेत. हा हॉटेल खूप मोठा आहे आणि आम्ही आता चाललो आहोत ब्रेकफास्ट करायला. आम्ही रेकमेंड करणार तुम्हाला, जर तुमचा स्टे इकडे असेल झुरिचमध्ये तर तुम्ही नक्की ट्राय करा हिल्टन एअरपोर्ट. बरोबर आलो. हा हॉटेल इतका मोठा आहे की आम्हाला ब्रेकफास्ट एरिया काही सापडतच नाही आहे. इकडून तिकडे फिरतोय पण अजूनपर्यंत रस्ता काही मिळालाच नाही. चला बघू शेवटी ब्रेकफास्ट मिळतो की नाही. उलट आहे इकडं, या इकडं डिफरंट टाईप्सच्या पेंटिंग्स आहेत. ही एक इथं पेंटिंग आहे आणि याची प्राइस तुम्ही बघू शकता इथे 1300 युरो. आणि ही पेंटिंग बघा, हिची प्राइस आहे 4500 युरो, म्हणजे जवळजवळ 5 लाख. कॉफीसाठी दिलं. पेंटिंग पण किती लावल्यात. आणि हा आहे त्यांचा रिसेप्शन एरिया, जे की आम्ही आता चाललो आहोत रिसेप्शनसाठी. शेवटी आम्ही इकडे ब्रेकफास्ट करायला बसलोय आणि काय सुंदर व्ह्यू आहे इथून. समोरच एअरपोर्ट आहे, त्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या कंट्रीजमधून येणारे एरोप्लेन्स दिसत आहेत. एकदम परफेक्ट मॉर्निंग वाइब्स. हा सुंदर व्ह्यू पाहायला मिळावा म्हणून यांनी ब्रेकफास्ट एरिया हा 5th फ्लोअरला ठेवला आहे. इथून प्लेन्स टेक ऑफ आणि लँड होताना बघायला एकदम मजा येते. या सुंदर व्ह्यू सोबतचा ब्रेकफास्ट म्हणजे दिवसाची परफेक्ट सुरुवात म्हणायचीच.
डोंगरावर त्यांनी बनवलंय रे, म्हणजे खोल खणून खणून. आता हा आपण 4थ्या फ्लोअरला आहोत, म्हणजे आपण जमिनीत. काय मला समजत नाही यांची सिस्टीम कशी आहे. आता आपण 4थ्या मजल्यावर आहोत. आता आम्ही हॉटेलच्या बाहेर पडलो आहोत आणि हा आहे बाहेरचा व्ह्यू. एकदम स्वच्छ, सुंदर आणि शांत. झ्युरिक सिटी खरंच माइंड ब्लोईंग आहे. रोड्स इतके क्लीन आहेत की जणू कोणी रोज पॉलिश करून ठेवतो. आता आम्ही चाललो आहोत मेट्रो स्टेशनकडे. सिटीची वाईब खूपच नीट आणि व्यवस्थित वाटते. ट्रॅफिक नाही, नॉईज नाही आणि लोकही सुपर डिसिप्लिन आहेत. तर आम्ही झ्युरिच मेट्रो स्टेशनला पोहोचलो. इथे येणं एकदम इझी आहे. साईन बोर्ड्स क्लिअर आहेत आणि मेट्रो सिस्टम अगदी परफेक्ट चालते. आत्ता झाली आमच्या स्विस जर्नीची खरी सुरुवात. इथून आम्ही निघालो आहोत आमच्या आजच्या पहिल्या डेस्टिनेशनकडे, जो आहे युरोपचा सर्वात मोठा वॉटरफॉल राईन्स फॉल. जगातील एक आयकॉनिक स्पॉट आहे आणि स्वित्झर्लंड टूर विदाऊट राईन फॉल्स म्हणजे टूरच अधुरी. खिडकीतून दिसणारी ग्रीनरी, लेक्स आणि स्विस हाऊसेस एकदम पोस्टकार्डसारखे सीन्स आहेत. चला तर मग पुढच्या क्लिपमध्ये भेटू राईन फॉल्स. इथून आता चालत आम्ही वॉटरफॉलच्या जवळ जात आहोत आणि जसं जसं आम्ही वॉटरफॉलच्या जवळ जातोय तसे तसे अप्रतिम व्ह्यूज दिसत आहेत. ग्रीनरी, रॉक्स आणि दूरवरून येणारा हा पाण्याचा आवाज. वाटेत किती क्यूट डॉग्स भेटले, एकदम फ्रेंडली आणि स्वीट. Voice is very nice. We are waiting for the train. We're waiting for the train. ऑल ओव्हर सीनरी इतकी सुंदर होती की प्रत्येक 5 पावलांवर थांबून फोटो घ्यावासा वाटतोय. आणि बघा आता समोर एक ब्रिज दिसतोय, जिथून आम्हाला स्विस ट्रेन आणि वॉटरफॉल दोन्हीचा एकदम परफेक्ट कॉम्बो व्ह्यू मिळतोय. हा स्पॉट तर अगदी पोस्टकार्ड सारखा दिसतोय. आणि फायनली आम्ही पोहोचलो आमच्या फर्स्ट डेस्टिनेशनला. हा युरोपमधील सर्वात मोठा वॉटरफॉल आहे. अर्धा दिवस हा राईनफॉलमध्ये कसा गेला कळलंच नाही. आता परत आम्ही आलो आहोत झ्युरिक सिटी एक्सप्लोर करायला. सिटीमध्ये पाऊल टाकताच एकदम फ्रेश वाईब लागते. रोडवर दर 2-2 मिनिटांनी ट्रॅम जात आहेत आणि एवढी स्मूथ पब्लिक ट्रान्सपोर्ट की कुठेही जाणं सुपर इझी. झ्युरिकचा सिटी व्ह्यू तर खरंच अप्रतिम आहे. सगळीकडे स्वच्छ सुंदर रस्ते, बिल्डिंग्स, क्यूट कॅफेज आणि लोकांचं शांत लाईफस्टाईल पाहून मन प्रसन्न होतंय. इथले आर्किटेक्चर क्लासिक युरोपियन आहे, पण त्यात मॉडर्न टच आहे. चालताना वाटते प्रत्येक गल्ली फोटोसाठीच बनलेली आहे. इथली दुकाने, ब्रँडेड स्टोर्स, लोकल बॉटिक्स सगळंच एकदम अस्थेटिक वाटते. इथे हे स्विस वॉच आहेत. एकाची प्राईज आहे 90 लाख टू 1.5 करोड. आता आम्ही झुरिकच्या या ओल्ड टाऊनमधल्या हिस्टोरिकल चर्चला आलो आहोत. इथे येताच एकदम शांत वाईब मिळते. आर्किटेक्चर पण खूप क्लासिकल आणि जुन्या युरोपियन स्टाईलमध्ये आहे.
इतका सुंदर ॲम्बियन्स आहे की इथे बसून वेळ घालवावा असं वाटतं. जर झुरिकला आलात तर हा स्पॉट नक्की व्हिजिट करा. फोटो आणि रील्ससाठीही परफेक्ट आहे. सो हा होता स्वित्झर्लंडमधील डे 1. डे 1मध्ये आम्ही जितकं एक्सप्लोर केलं त्यातला प्रत्येक मोमेंट स्पेशल वाटला. आता पुढचा दिवस अजून ॲडव्हेंचरस असेल. स्टे ट्यून, स्वित्झर्लंड अजून खूप काही दाखवणार आहे. नेक्स्ट एपिसोड आणखी सुंदर असणार आहे. सी यू इन डे 2. व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हां, कमेंट करायला विसरू नका.